नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी आपल्याकडे आलेली आहे। कर्नाटकामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे। मराठा समाजाला 15% आरक्षण मिळणार असल्याचं आश्वासन कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी विधानसभेत केलंय। सरकारी नोकरी आणि शिक्षणात 15% आरक्षण मराठा समाजाला कर्नाटकमध्ये मिळणार आहे। संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संदीप, मिलिंद, एकतर महाराष्ट्रातलं मराठा आरक्षण न्यायालयाच्या कचाट्यात अडकलेलं असताना शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केलेली ही घोषणा अतिशय महत्त्वपूर्ण म्हणावी लागेल। सध्या कर्नाटक राज्यामध्ये मराठा समाजाचा जो समावेश आहे तो 3B प्रवर्गामध्ये आहे आणि त्या 3B मधून हा आता 2A प्रवर्गामध्ये मराठा समाजाचा समावेश केला जाणार आहे। त्याचबरोबर सध्या जे फक्त 5% आरक्षण होतं ते 5% वाढवून आता 15% आरक्षण दिलं जाणार असल्याचं मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट केलं आहे। त्यामुळे कर्नाटकसह म्हणजे सीमा भागासह कर्नाटकमध्ये जो मराठा समाज आहे त्या मराठा समाजाला एक मोठा दिलासा म्हणता येईल। महत्त्वाचं म्हणजे नोकरी आणि शिक्षण या दोन्ही बाबींमध्ये हे आरक्षण दिलं जाणार आहे। आपल्याला माहिती आहे की कर्नाटकमध्ये सध्या भाजपचं सरकार आहे। मुख्यमंत्री येडियुरप्पा हे देखील भाजपचे आहे आणि काँग्रेसने देखील या निर्णयाचं खरं तर स्वागत केलं आहे, कारण अनेक आमदार लोकप्रतिनिधी जे आहेत ते मराठा समाजाचे आहेत। बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी हा जो परिसर आहे या भागामध्ये देखील मराठा समाजातले अनेक नागरिक कर्नाटकमध्ये राहतात मिलिंद। त्याचबरोबर म्हैसूर, बेंगलोर असेल किंवा कोस्टल एरिया असेल म्हणजे कारवार, मंगलोर हा जो परिसर आहे त्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज आहे। त्यामुळे कर्नाटक राज्यातल्या सगळ्याच मराठा समाजाला हा एक मोठा दिलासा म्हणता येईल की 15% आरक्षण कर्नाटक राज्य सरकार 5%चं 15% आरक्षण करण्यात आलंय। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत।